नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ह्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज एकूणच आपण जो द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या नावाने जो टेक्नॉलॉजी लेड ई लर्निंग प्लॅटफॉर्म जो सुरू केलेला आहे, तो नक्की काय आहे? त्या पाठीमागे आमची भूमिका नक्की काय आहे? नक्की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना कोणत्या बाबी तिथे प्राप्त होणार आहेत? शिवाय नक्की अशी कोणता प्रश्न आहे किंवा अशी कोणती गरज आहे की ज्याच्यामुळे आम्हाला हा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी सुरू करावासा वाटला? तर ह्या सगळ्या बाबी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. एकूणच स्पर्धा परीक्षा असो किंवा शिक्षण क्षेत्र असो, या सर्वच बाबी अजूनही त्या मानाने फारशा परिवर्तित झालेल्या नाहीयेत. कोविड महामारीनंतर शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आमूलाग्र प्रगती झाली, आमूलाग्र बदल झाले. विशेषतः तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी निश्चितपणे सुरू झाला. परंतु तंत्रज्ञानाचा वापर जरी सुरू झाला असला तरी त्याचा लाभ हा मात्र तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत नाही पोहोचला. आणि एकूणच तंत्रज्ञानामुळे समाजातल्या इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग ते बँकिंग क्षेत्र असो, मग ते औद्योगिक क्षेत्र असो, ते विज्ञान असो, ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये वेळेची बचत झालेली आहे, पैशांची बचत झालेली आहे, एफिशियन्सी वाढलेली आहे. पण हे सगळं असताना सुद्धा शिक्षण क्षेत्र मात्र अजूनही त्या मानाने या तंत्रज्ञानाचा संपूर्णपणे युटिलाइज किंवा त्याचा उपयोग करू शकलेला नाहीये. आणि म्हणूनच आम्ही या प्रश्नाच्या मागे असा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला की जर आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकलो तर विशेषतः जे स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, ह्या सर्व विद्यार्थ्यांना या सर्व बाबी त्या ठिकाणी उपलब्ध होतील. आणि म्हणूनच आपण हा द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर हा उपक्रम त्या ठिकाणी सुरू केला, जो गेल्या 1.5 वर्षांपासून अगदी छोट्या स्तरावर का असेना तो आपण सुरू केलेला होता. आणि ह्या 1.5 वर्षाच्या अनुभवानंतर, त्यामध्ये मिळालेल्या फीडबॅक नंतर आम्ही याला महाराष्ट्रभर आणि त्यानंतर अगदी भारतभर आपल्याला कसा ह्या तंत्रज्ञानाचा फायदा पोहोचवता येईल या अर्थाने प्रयत्न करू लागलो. तेव्हा मित्रांनो, नक्की काय आहे द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर हा जो प्लॅटफॉर्म आहे, तर त्याच्याविषयी आज आपण इथे चर्चा करूया. तर मित्रांनो, वाय द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर, आपण या वाय पासूनच सुरुवात करूया की याची गरज काय आहे. काय आहे ऑफिसर द पर्सनल मेंटॉर? एकूणच यामध्ये आपण जर काही मुद्दे पाहिले तर आपल्याला यामध्ये पाहता येईल की स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी असतात, या विद्यार्थ्यांच्या संदर्भात काही बाबी अशा आहेत की ज्याचा आपण कधीच विचार केलेला नसतो. ना तो त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कधी तसा विचार केलेला आहे, ना त्या कधी कुठल्या स्पर्धा परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना मदत करणारे जी लोक आहेत त्यांनी याचा कुठे विचार केलेला नसतो. आणि परिणामी एकूणच काय तर हे जे काही क्षेत्र आहे, हे क्षेत्र अनेक वर्षांपासून आहे तसंच राहिलेलं आहे. जसं की बघा, काही प्रश्न आपण त्या ठिकाणी बघूयात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी हा अभ्यास करतो, पण यश मात्र काही जणांना का मिळतं आणि ज्यांना मिळतं ते त्यांनाच का मिळतं? आपण कधी विचार केलाय याचा? किंवा दुसरा मुद्दा बघा, आपल्या ज्या आयुष्यामध्ये वैयक्तिक समस्या असतात, म्हणजे कुणाच्या कुटुंबामध्ये काही प्रश्न चालू आहेत, कुणाचे काहीतरी पाठीमागच्या ज्या काही कॉलेजच्या काळामध्ये काही चुका घडलेल्या असतील त्याचे काही प्रश्न असतील, किंवा कुणाचे स्वतःचेच काही महत्वाकांक्षांची ओझं असतील. ह्या सगळ्यांचा विचार आपण कधी केलाय का की या बाबींचा माझ्या अभ्यासावर काय परिणाम होतोय? किंवा ते तुम्ही कुणाशी शेअर केलेलं आहे का? कधी केलं असेल तर त्यांनी तुम्हाला काय प्रतिक्रिया दिली, हे तुम्ही कधी पाहिलंय का? तुम्ही तुमची जी तयारी आहे ते तयारी करण्यापूर्वी कधी स्वतःला ओळखलंय का? तुमच्याकडे कुठले स्ट्रेंथ आहेत, कुठले वीकनेस पॉइंट आहेत, किंवा कुठले तुम्हाला तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये असे काही पॉइंट्स आहेत की जे तुमच्या यशाला झाकोळून टाकू शकतात, ते थ्रेट बनू शकतात, असं कधी तुम्ही पाहिलंय का? किंवा याच बरोबरीने जर बघितलं तर
अभ्यासाचं नियोजन तुम्ही करता. पण ते करत असताना नक्की तुम्ही ते किती लवचिक ठेवलंय, किती ताठर बनवलंय. त्यामध्ये विश्लेषण जे आता नवीन पद्धतीनुसार अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. मूल्यांकन हे आपण स्वतः किंवा आपल्या स्वतःचं दुसऱ्या कुठल्या एखाद्या तज्ञाकडून करून घेण्याकरिता आपण किती वेळ ठेवलाय, हे तुम्ही कधी पाहिलंय का? किंवा त्या स्वॉट अनालिसिसमध्ये जसं आपण म्हटलं, की वैयक्तिक जे आपलं व्यक्तिमत्व आहे, याबरोबरच आपल्या शारीरिक, मानसिक क्षमतांचं कधी विश्लेषण केलंय का? अभ्यासामध्ये सातत्य कसं टिकवून ठेवावं, याच्याविषयी तुम्हाला कधी प्रश्न पडलेत का? मित्रांनो, यातले काही प्रश्न निश्चितपणे तुम्हाला भेडसावले असतील. तुम्ही त्याबद्दल विचारही केला असेल. पण ह्या प्रश्नांना आपण दुर्लक्षित करतो आणि आपण अभ्यासाला लागतो. परंतु होतं काय, की अभ्यास आपण करत जातो. पण जर यासारखे प्रश्न आपण कधी सोडवलेच नाहीत, तर ते सातत्याने कुठेतरी बॅक ऑफ द माइंड मोठे होत राहतात. आणि हिमनगाच्या टोकाप्रमाणे ते काय होतं, की आपला अभ्यास दिसायला लागतो आणि हिमनगाचा मात्र जो पाण्याखालचा भाग आहे, जो प्रचंड मोठा आहे, ज्याच्याकडे आपण दुर्लक्षित केल्या कारणाने तो वाढत जायला लागतो आणि त्याच्या ओझ्याखाली आपण दबून जातो. मग या गोष्टी ज्या आहेत, त्या कधी आपण लक्षात घेतल्या आहेत का? जर आपण याचा विचार केला, तर बऱ्याचशा अडचणी आपल्याकडे असतात बघा. या अडचणी कोणत्या आहेत? तर जसं की आपण फक्त विचार करतो, पण अंमलबजावणी होत नाही. म्हणजे मगाशी आपण जे प्रश्न पाहिले, तर निश्चितपणे ते काही प्रश्न तुम्हाला नवीन आहेत असं नाही. आपण त्याचा विचारही कधी केला नाही असंही नाही. पण ते दूर करण्यासाठी कधी आपण उपाय योजलेच नाही किंवा योजण्याचा प्रयत्न केला असेल, तर ते कधी अंमलात आलेच नसतील. बरं, बऱ्याच वेळेस असं होतं का हो, की आपलं नियोजन हे फक्त आपल्या डोक्यातच राहतं. कागदावर कधी येतच नाही आणि कागदावर आलं, तर त्याची कधी अंमलबजावणी होतच नाही. बरं. याच बरोबरीने दुसरा मुद्दा असा पाहिलात, की हे जे काही अभ्यास आपण करतो, त्यात सातत्य कधी राहतच नाहीये. विश्लेषण, मूल्यांकन हे अभ्यासातून जर वेळ मिळाला तरच आपण करतोय. शारीरिक, मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय, त्याकडे वेळ नाहीये. सध्या वाचायचं काय, लिहायचं काय, काहीच कळत नाहीये. वेळेवर आपल्याला मार्गदर्शन उपलब्ध होत नाही. ज्या आपण कोचिंग क्लासकडे जातो, त्या कोचिंग क्लासमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आश्वासनं दिली जातात. पण जो वैयक्तिक मार्गदर्शन आहे, ते तुम्हाला खरंच मिळतं का? तो तुम्हाला वेळेवर उपलब्ध होतो का? जर तुम्ही एखाद्या ठिकाणी क्लास लावला, तर तो क्लास संपेपर्यंत आपला अभ्यासाशी खरंच काही जवळून संबंध येतो का? का फक्त आपण सकाळी जातोय, बसतोय आणि निघून येतोय. ह्याच्या पलीकडे काही करतोय का? नक्की अभ्यास करतोय म्हणजे काय करतोय? या बाबी सगळ्या खरंच आपल्याला माहीत नसतात. आणि म्हणूनच होतं काय, की जेव्हा क्लास लावला जातो विद्यार्थ्यांचा, तेव्हा विद्यार्थ्यांना एक वर्ष हेच कळत नाही नक्की आपण करतोय काय? काय करतोय? काय आहे एम-पी-एस-सी? आणि जेव्हा हळू-हळू कळायला लागतं, तेव्हा मात्र आपला एकूणच जो काही वर्ष आहे किंवा आपले क्लास आहे, ते संपून गेलेला असतो. आणि त्याच्यानंतर मग काय? कुठेच काही आपल्याला आधार नाहीये. सो ह्या सगळ्या प्रश्न जे आहेत, ह्या अडचणी तुम्ही नक्कीच अनुभवले असतील. मग आता हे जे सगळे प्रश्न आहेत, यावर उपाय काय? कशा पद्धतीने? अभ्यास करताना तुम्हाला एखाद्या अकाउंटेबिलिटी पार्टनरची कधी गरज वाटली नाही का? तो असावा असं वाटलं नाही का? तुम्हाला असा कुठला एखादा शिक्षक असा वाटला नाही का, की अरे, या शिक्षकांनी माझ्याकडून अभ्यास करून घेतला तर? किंवा या शिक्षकांनी मला हे विचारलं तर, की "अरे, अभ्यास करतोयस का? करतोयस तर किती करतोयस? झालाय तर किती झालाय? एवढं टार्गेट ठेवलं होतं आपण. हे अचीव्ह का नाही झालं? नाही झालं. कशामुळे नाही झालं? आळस आहे का खरंच काही कारणं आहेत?" हे कोणीतरी विचारलं पाहिजे, असं आपल्याला नाही वाटत का? आणि जर हे वाटत असेल, तर मग काय? मग खरंच त्यासाठी आपल्याला कोणी अवेलेबल आहे का? त्याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून होतं काय, की ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण आलोय या इथे या ऑफिसर पर्सनल मेंटॉरच्या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, जसं की कुठल्याही प्रवासाची, कुठल्याही प्रक्रियेची जी सुरुवात होते, ती डेडलाईनने होते. अगदी त्या डेडलाईन पासूनच आपण आपल्या प्रवासाची किंवा आपल्या त्या प्रक्रियेची सुरुवात करतो सुद्धा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या गावाला जायचं असेल, तर तुम्ही एक अंदाज बांधता, की अरे मी 5 वाजेपर्यंत पोहोचेन किंवा मी 6 वाजेपर्यंत पोहोचेन. मग मला 6 वाजता पोहोचायचं तर मी किती वाजता निघालं पाहिजे? माझ्याकडे किती वेळ आहे? मी कुठल्या वाहनाने त्या ठिकाणी पोहोचू? हे सगळे मुद्दे आपण आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये पाहतो की नाही? मग तसं आपण इथे स्पर्धा परीक्षाची तयारी करत असताना हे का नाही करत? हे केलं पाहिजे. कारण डेडलाईन शिवाय कुठल्याही प्रकारे तयारी नाहीये, हे लक्षात घ्या.
डेडलाईन नसेल तर एकूणच आपल्या जे काही सायकोलॉजिकल जे फॅक्टर्स असतात किंवा जे सायकोलॉजिकल जी प्रिपेअर्डनेस असते ती होत नाही. तुम्ही बघा, जर आपण डेडलाईन नाही ठेवले ना तर आपल्याकडून कामच होत नसतं. एक भ्रामक अशा अवस्थेमध्ये जातो आपण की जिथे अरे नाही, भरपूर वेळ आहे, आपण करूयात. पण जेव्हा डेडलाईन ठरवतो ना तेव्हा मात्र आपल्याला समजतं की अरे नाही, माझ्याकडे एवढेच दिवस आहेत, मी एवढ्या दिवसामध्ये एवढा अभ्यास करायचा आहे. सो मित्रांनो, स्टार्ट विथ डेडलाईन. आणि हा जो काही छोटासा भाग आपण बघितला, तोच काय आहे, तोच तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे. म्हणून विद्यार्थ्यांना मी जेव्हा भेटतो कधी, तेव्हा मी विद्यार्थ्यांना हेच सांगतो, की "अरे बाबा, तुला कधीचं टार्गेट आहे तुझं?" मग तो म्हटला, "सर मी 2024 ला देणार आहे." ठीक आहे. मग आज ऑगस्ट 2022 आहे. ऑगस्ट 2023 आणि ऑगस्ट 2024 तुझ्याकडे जवळपास 12, 2, 24 महिने आहेत. मग 24 महिन्यांचे दिवस काढ. मग समज हे सरासरी एक 800 दिवस होतायत. तर 800 दिवसांचं गणित तू केलं पाहिजे. आणि आजचा दिवस जर गेला तर ते 800 दिवस नाहीयेत. ते 799 दिवस आहेत. आणि अशा पद्धतीने जर आपण थोडंसं याला कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितपणे मित्रांनो आपली एफिशियन्सी वाढत जाते. सो हे मुद्दे तिथे आहेत. आणि म्हणूनच आपण इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे घेऊन आलेलो आहे. सो मग आपण जेव्हा एखाद्या प्रवासाला निघतो, तर त्या पद्धतीनेच मित्रांनो आपला हा सुद्धा एक प्रवास आहे, की आपल्याला पोहोचायचंय, एका विशिष्ट ठिकाणी पोहोचायचंय. आणि जर विशिष्ट ठिकाणी पोहोचायचे म्हणजे कुठे पोहोचायचंय, तर निश्चितपणे आपल्याला आपल्या मनाजोगती जी काही पोस्ट आहे किंवा पद आहे, तर ते आपल्याला त्या ठिकाणी मिळवायचंय. मग हे मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर पुन्हा एकदा डेडलाईनने सुरुवात केली पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे. त्यामुळे असं लेचे-पेचे नाही, की मी होईन, उद्या होईन, येणाऱ्या अटेम्प्टला होईन. बिलकुल चालणार नाही. आपल्या स्वतःला आपण त्या ठिकाणी ठरवून द्यायचंय, 1 वर्ष का 2 वर्ष, मी फर्स्ट इयरला असेल तर 3 वर्ष. या पद्धतीने आपण डेडलाईन ठरवून देणं हे गरजेचं आहे, की तिथूनच आपल्या ह्या प्लॅटफॉर्मची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. दुसरं, आपण काय करतो? तर एकूणच ज्या पारंपरिक पद्धतीने ज्या अध्ययन आणि अध्यापनाच्या पद्धती आहेत, ह्या आपण सगळ्या वगळलेल्या आहेत. आणि आपण अगदी विद्यार्थी जेव्हा आपल्याला पहिल्यांदा भेटतो, तेव्हा आपण त्याचं पहिलं काय करून घेतो? सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वॉट एनालिसिस. मित्रांनो, नक्की तुमच्यामध्ये काही स्ट्रेंथ आहेत, कुठले वीकनेसेस आहेत, हे तुम्हाला कळलं पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं, की विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतो सुरुवातीला उत्साह असतो. नंतर मात्र तो उत्साह मावळायला लागतो आणि स्वतःतले फक्त दोष दिसायला लागतात. ही आपली ह्युमन टेंडन्सी आहे. आणि ह्या टेंडन्सीचा विचार केला, तर आपल्याला फक्त आपल्यातले दोषच दिसायला लागतात किंवा दोषच माहिती असतात. तेच आपण पुन्हा, 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 पुन्हा उगाळत राहतो. पण आपल्यामध्ये स्ट्रेंथ कुठल्या आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. कारण त्याच खऱ्या अर्थाने स्ट्रेंथकडे पाहून आपण सातत्याने पुढे वाटचाल करत राहतो. म्हणजे जसं की सूर्य हा नेहमी आपल्याला प्रेरणा देतो की नाही, त्या पद्धतीने आपल्यामधले सुद्धा जे चांगले गुण आहेत, ते नेहमी आपल्याला प्रेरणा देतात. मग ते फॉर एक्झाम्पल काहीही असू शकतं. फॉर एक्झाम्पल ते इमोशनल इंटेलिजन्स असेल किंवा इमोशनल प्रॅक्टिकल असेल किंवा तो एखादा त्या ठिकाणी दृढनिश्चयी असेल किंवा एखाद्याला नेव्हर गिव्ह अपची त्या ठिकाणी त्याची भावना असेल. हे सगळे मुद्दे त्याचे स्ट्रेंथ आहेत. मग स्वतःमधले हे जे काही चांगले गुण आहेत आणि त्याचबरोबर ते जे काही वीक पॉइंट आहेत, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. जे समजलं तर त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी आपल्याला योग्य प्रकारे बनवता येते. म्हणजेच काय होतं याच्यामुळे, की आपल्याला जे काही दिवसा स्वप्न बघण्याची जी सवय असते, तर ती याच्यात राहणार नाही. म्हणजे आपण काय करू शकतो, काय अचीव्ह करू शकतो याची जाणीव होणं हे तेवढंच महत्वाचं आहे, नाही का? अगदी त्या पद्धतीने. आणि म्हणून जर ते झालं तर आपल्याला वास्तव समजू शकतं, की आज आपण कुठे आहोत, आपल्याला काय बनायचं आहे आणि त्यासाठी किती मेहनत आपल्याला घ्यायची आहे. जर हे कळलं तर निश्चितपणे मला आत्मविश्वास आहे, की तुम्ही सर्वजण त्या पद्धतीने प्रयत्न नक्की करा. आणि याचाच आणखी एक भाग आहे. तो म्हणजे काय, की जेव्हा आपण स्वॉट एनालिसिस करून घेतो, त्याच्या पलीकडे आपण पर्सनल प्लॅनिंग. मित्रांनो, आपला हा सगळा प्लॅटफॉर्म जो आहे, तो पर्सनलायझेशन वरती डिपेंड आहे किंवा त्याच्यावरतीच आधारलेला आहे. मित्रांनो, एकूण जर बघितलं आपण तर पारंपरिक वर्ग पद्धतीमध्ये, मग ते शाळेत, कॉलेजमध्ये किंवा कोचिंगमध्ये कुठेही एक वर्ग असतो. त्यात 200-300 मुलं असतात. एक शिक्षक येतात, ते शिकवतात, निघून जातात. पण समोर बसलेले जे 200 विद्यार्थी आहेत, त्या प्रत्येकाची स्थिती वेगळी आहे. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. प्रत्येकाची बलस्थानं वेगळी आहेत. प्रत्येकाचे वीक पॉइंट वेगळे आहेत. कुणाचा स्पीड जास्त असतो वाचनाचा, कुणाचा स्पीड कमी असतो. कुणाला लक्षात लवकर राहतं, कुणाला फॅक्ट पाठच करता येत नाही. कुणाला हस्ताक्षर चांगलं असतं, कुणाला त्या ठिकाणी हस्ताक्षर अत्यंत गचाळ असतं. मग प्रत्येकाची गरज वेगळी आहे.
त्या प्रत्येक वेगवेगळ्या गरजेनुसार तुम्ही त्यांना का नाही शिकवू शकत? आणि हे या ठिकाणी कधीच झालं नाहीये. पण जर तुम्ही सर्वांना समान लेखून त्या ठिकाणी जर शिकवायला लागलात, सर्वांना समान लेखून त्या ठिकाणी जर तुम्ही घडवायला लागलात, तर निश्चित आहे याच्यामध्ये अनेक विद्यार्थी भरडले जाणार, भरडले जातात आणि ते आम्ही आत्तापर्यंत अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुम्हाला तुमच्या गरजा अनुसार, तुमच्या स्ट्रेंथ आणि वीक पॉइंट अनुसार पर्सनलाइज्ड स्वरूपामध्ये मार्गदर्शन करणारा, पर्सनलाइज्ड स्वरूपामध्ये स्ट्रॅटेजी तुम्हाला त्या ठिकाणी देणारा, ती स्ट्रॅटेजी तुमच्याकडून एक्झिक्यूट करून घेणारा, ती होतीये का नाही हे पाहणारा, थकलात तर तुम्हाला प्रोत्साहित करणारा आणि सातत्याने तुम्हाला पुश करून त्या ठिकाणी यशापर्यंत घेऊन जाणारा असा एक पर्सनल मेंटॉर आपण या द ऑफिसरच्या माध्यमातून घेऊन येतोय, की ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि मित्रांनो, याच्यातलं आपलं आणखी एक पुढचं वैशिष्ट्य म्हणजे चेकलिस्ट. मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी चेकलिस्ट शिवाय काम नाही. बरेच विद्यार्थ्यांना जेव्हा विचारलं की काय करतोस, एमपीएससी करतो, हे उत्तर येतं. काय करतो? एमपीएससी करतो. आणखी 2 वर्षानंतर विचारा काय करतो? एमपीएससी करतो. पण मित्रा, नुसतं एमपीएससी करतो म्हणजे काय करतो हे कुणालाच माहित नाही. त्याची डेफिनेशन ना त्याला करता येते, ना जो ऐकतोय त्याला समजते. आणि मित्रांनो, म्हणून काय होतंय, आपली सगळी प्रिपरेशन आहे ना ही मोघम चालली, ही संदिग्ध स्वरूपात चालली. उत्तर मला काय अपेक्षित आहे किंवा उत्तर काय असलं पाहिजे, की सर मी एमपीएससीचा अभ्यास करतोय आणि मी आज इतिहासातले हे 4 चॅप्टर वाचतोय. उद्या मी 4 चॅप्टर ठरवलेले आहेत, त्याच्यापैकी मी त्या अभ्यास करणार आहे. तसंच मी दररोज 1 तास त्या ठिकाणी न्यूजपेपर करतो. तसंच मी दररोज इंग्रजीचा अभ्यास करतो. हे काय झालं? हे त्याच्यामध्ये अधिकाधिक स्पष्टता आहे. आणि अशाच पद्धतीने चेकलिस्ट करणं हे फार गरजेचं आहे मित्रांनो. कारण लक्षात ठेवा, इफ यू कॅनॉट मेजर इट, यू कॅनॉट इम्प्रूव्ह इट. आणि जर तुम्हाला मोजता येत नसेल, तर तुम्ही कधीच इम्प्रूव्ह करू शकत नाही. आणि मोजता येण्यासाठी प्रत्येक गोष्ट संख्येमध्ये डिव्हाईड होणं आवश्यक आहे. संख्येमध्ये, चेकलिस्टमध्ये डिव्हाईड होणं आवश्यक आहे. आणि असं एक सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे जेव्हा दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेतून जो काही दारुगोळा आहे तो सप्लाय करण्यासाठी युरोपमध्ये घेऊन जाणारी विमानं जी अटलांटिक महासागर पार करून जातील अशा प्रकारच्या विमानाची कंत्राट घोषित केली आणि सांगितलं विमान कंपन्यांना की आम्हाला अशी विमानं पाहिजे. बोईंग विमान कंपनी जी आहे त्यांनी असंच एक महाकाय विमान बनवलं आणि ज्याच्यामध्ये अगदी अब्जावधी टनाचा त्या ठिकाणी दारुगोळा जो आहे तो बसेल आणि ते सहज घेऊन जाता येतील अशा प्रकारची तिथे सुविधा होती. एका पत्रकाराने तर या विमानांचं जेव्हा ट्रायलच्या वेळेस त्याने पाहिलं, तर तो म्हणाला की अरे हे तर उडणारी शहरच आहेत की काय? इतकी मोठी भव्य-दिव्य अशी ती विमानं त्यांनी तयार केली. आणि जेव्हा ॲक्चुअलमध्ये त्याचा जो कॉम्पिटिशनचा दिवस होता, इतर कंपन्यांचीही विमानं होती. तेव्हा केवळ औपचारिकता होती की अरे हे बोईंग कंपनीला त्या ठिकाणी टेंडर जाणार. पण जेव्हा ह्या सगळ्यांची ट्रायल सुरू झाली आणि जेव्हा बोईंग कंपनीच्या विमानाचा क्रमांक आला, ते उडालं. अपेक्षेप्रमाणेच त्याने झेप घेतली आणि झेप घेऊन ते अवकाशामध्ये स्थिरावलं. अवकाशामध्ये गेल्यानंतर स्थिरावल्यानंतर मात्र अवघ्या काहीच मिनिटामध्ये हे बोईंगचं विमान त्या ठिकाणी धाडकन कोसळलं. झालं असं होतं, की हवेत असताना ह्या विमानाचे एकूण 4 इंजिन होते. त्याच्यापैकी 2 इंजिन बंद झाली आणि विमानाने पेट घेतला. विमान कोसळलं. विमान कोसळल्यानंतर बोईंगचं हे अतिशय बलाढ्य मोठं असं हे कंत्राट त्या ठिकाणी हातातून निघून गेलं. पण बोईंग कंपनीने विनंती केली शासनाला, की आम्हाला थोडीशी पुन्हा एकदा संधी द्या. आम्ही सिद्ध करण्याची आम्हाला पुन्हा एकदा एक योग्य प्रकारची एक संधी द्या आम्हाला. बोईंग कंपनीने हे सर्वत्र पाहिलं. काय नक्की चुकलं? व्हॉट वेंट रॉंग? काय झालंय? आणि जेव्हा त्यांना हे समजलं, की विमानाच्या तांत्रिक काहीच दोष नाहीयेत, काहीच चुका नाहीयेत. चुका होत्या त्या पायलटच्या होत्या. पण मित्रांनो, हे पहिलं विमान होतं, की ज्याला 2 पायलटची गरज होती. आणि ह्या 2 पायलटमध्ये कोऑर्डिनेशन नसल्या कारणाने ते विमान त्या ठिकाणी कोसळलं होतं. शिवाय त्या पायलट्सकडून बऱ्याच बाबी विसरून गेल्या होत्या, ज्या सुरू करायच्या होत्या. त्यामुळेही ते विमान त्या ठिकाणी पेट घेतलं होतं. मित्रांनो, त्यानंतर बोईंग कंपनीने पुन्हा शासनाला परवानगी मागितली आणि त्यानंतर त्यांनी ते विमान धावपट्टीवर उतरवलं. आता मात्र तिथे काय केलं त्यांनी, तर 2 पायलट बसवले. पण 2 पायलट वरती त्यांना पुन्हा पूर्ण विश्वास होता. पण तरी सुद्धा
एक मनुष्य किती गोष्टी लक्षात ठेवणार? अतिशय निष्णात असे पायलट जरी ते असले, तरी सुद्धा त्यांनी एक छोटीशी गोष्ट केली. ती म्हणजे त्यांनी विमान सुरू करण्यापासून, दरवाजे बंद करण्यापासून ते हवेमध्ये उड्डाण घेण्यापर्यंत ज्या काही गोष्टी पायलटने सुरू करणं, चेक करणं गरजेचं आहे, याची एक त्यांनी चेकलिस्ट बनवली. आणि ही चेकलिस्ट बनवून त्यांनी दोघांच्या हातात तो कागद आणि पेन ठेवला आणि त्यानुसार ते एक गोष्ट सुरू करायचे, चेक करायचे, दुसरी गोष्ट सुरू करायचे, चेक करायचे. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी चेक झाल्या, की मग ते एरोप्लेन त्या ठिकाणी हवेत उडायचं. आणि तुम्हाला सांगतो, की या नंतर मात्र या विमानाचा कुठलाही कधीही अपघात झाला नाही. अमेरिकेतून हे विमान नंतर अटलांटिक महासागर क्रॉस करून युरोपमध्ये पोहोचायचं आणि त्याच्यामुळेच अमेरिका दुसऱ्या महायुद्धामध्ये जिंकू शकली आणि महासत्ता म्हणून पुढे उदयास येऊ शकली. मित्रांनो, जी गोष्ट तंत्रज्ञानाला सुद्धा जमली नाही, ती गोष्ट एका साध्या पेपरवरच्या चेकलिस्टने केली. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अशी चेकलिस्ट कधी करतो का? रात्री झोपायला जाण्यापूर्वी आपण उद्या मला कुठली कामं करायची आहेत, उद्या कुठल्या अभ्यासाचे घटक आहेत, उद्या काय मला करायचंय, ह्याची कधी चेकलिस्ट आपण बनवली आहे का? 1 दिवसाची, 2 दिवसाची, 3 दिवसाची कधीही पाहिली आहे का आपण? बनवलीच नाहीये. जर आपण ती बनवलीच नाही, तर आपण कसं करतोय मग अभ्यास? मेजरच करू शकत नाही ना आपण, की नक्की आज मला 4 गोष्टी करायच्या आहेत का 5 गोष्टी करायच्या आहेत? माहितीच नाहीये. इम्प्रूव्हमेंट कुठून येणार? मित्रांनो, आपल्या या प्लॅटफॉर्मवरती आपण प्रत्येक गोष्ट ही चेकलिस्टच्या स्वरूपातच देतोय. चेकलिस्टच्या माध्यमातून आपण तुमची एफिशियन्सी ही 100,000 किंवा 100,000 तासांनी त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतोय. हे आश्चर्यकारक वाटेल तुम्हाला, परंतु ते निश्चित आहे. म्हणजेच काय, की आपली एफिशियन्सी प्रचंड असते. ही आपली एफिशियन्सी जी प्रचंड आहे, ती वाढवण्याचं काम आपण ह्या छोट्या-छोट्या गोष्टींनी करतोय. ज्या छोट्या गोष्टीमुळे ते विमान अटलांटिक महासागर क्रॉस करू शकतं विनासायास, तर निश्चितपणे आपण सुद्धा फार गोष्टी त्या ठिकाणी अचीव्ह करू शकतो. याचबरोबर आपण फक्त अभ्यास, स्ट्रॅटेजी याच्यावरती फोकस नाहीये. कारण आमचा पूर्ण विश्वास आहे, की यश जे आहे, हे जेवढं तुम्ही अभ्यास करता, जेवढं हुशार आहात, तेवढंच त्याबरोबर ते तुमच्या मेंटल स्टॅबिलिटीवरती डिपेंड आहे. मी असे बरेच विद्यार्थी पाहिलेले आहेत, की जे प्रचंड मेहनत घेतात, पण त्या परीक्षेच्या 2 तासामध्ये मात्र त्यांची हाराकिरी झालेली असते. ते नाहीत प्रेशर बिअर करू शकत किंवा असे अनेक विद्यार्थी आहेत, की ज्यांना सातत्यच ठेवता येत नाही. 2 दिवस गेले की नाही लगेच चिडचिड होते. 2 दिवस गेले का नाही त्या ठिकाणी डिप्रेशन आहे. 2 दिवस गेले का नाही त्या ठिकाणी प्रचंड उत्साह आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या भावभावनांच्या हेलकाव्याने ही मुलं ग्रस्त असतात. 1-2 अटेम्प्ट गेलेली मुलांचे तर प्रचंड टेन्शन असतात. आणि मग अशी मुलं कशी काय पुढे जाणार? कशी यशाला गवसणी घालणार? आणि म्हणून आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती मेंटल स्टॅबिलिटी संदर्भात स्वतंत्र आणि अगदी मोफत स्वरूपामध्ये आपण कोर्सेस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देतोय. मग ते जे प्रसिद्ध सायकॉलॉजिस्ट आहेत त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी असेल. त्याचबरोबर जे डायटिशियन्स असतील, कारण आपल्या पोटाचा आणि आपल्या मेंदूचा थेट संबंध आहे, त्यांचे त्या ठिकाणी मार्गदर्शन अवेलेबल असेल. जे योगा थेरपिस्ट आहेत त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन असेल. आणि माइंडफुलनेस महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा तुम्ही अगदी गौतम बुद्धांपर्यंत पासून तो हा प्रवास पाहू शकता. मित्रांनो, ह्या सगळ्यामध्ये एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे मेडिटेशन. नावं वेगवेगळे आहेत प्रत्येकाला. कोणी त्याला ध्यान म्हणतं, कोणी विपश्यना म्हणतं. त्यात फरकही नक्की असेलच. परंतु आपल्याला तेच करायचंय ते म्हणजे मेडिटेशन. काय असतं मेडिटेशन? आणि याच्या माध्यमातून जी मनाची शक्ती आहे, ती कशी आपल्याला त्या ठिकाणी विकसित करता येईल, याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करणार आहोत. आणि यातून तुमच्या यशाची जी टक्केवारी आहे, ती निश्चितपणे वाढेल, यात आम्हाला प्रचंड आत्मविश्वास आहे. आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे असेसमेंट थ्रू टेक्नॉलॉजी. मित्रांनो, तुमचं असेसमेंट सुद्धा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. जसं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जर आता नवीन धर्तीवरती उत्तर तपासण्याची पद्धती आणली असेल, तर आपण मागे का आणि म्हणून आपण
तुमचे प्रिलिम्सचे असतील किंवा मेन्सचे क्वेश्चन पेपर असतील, आन्सर्स असतील, हे सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी असेसमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग यासारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग करतोय, ज्याची प्रोसेस आता डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. पण निश्चित आम्हाला त्याचा आत्मविश्वास आहे की लवकरच आम्ही हे तुमच्यासाठी या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येणार आहोत, की जेणेकरून विद्यार्थ्यांना अचूक, वेळेवर आणि अनबायस पद्धतीने फीडबॅक मिळेल. आणि हा क्रिटिकल फीडबॅक सगळ्यात अधिक महत्वाचा आहे. हा ह्युमन ब्लेंड असणार आहे, एक प्रकारे हा ब्लेंड असणार आहे, ह्युमन टच प्लस टेक्नॉलॉजी. या दोघांच्या साह्याने आपण ह्या पद्धतीने तुमचं असेसमेंट सातत्याने करणार आहोत. या सगळ्या बाबी पाहिल्यानंतर मित्रांनो होणार कसं, की ज्या आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण मागील प्रश्नपत्रिका असतील, सिलेबस असेल, त्याचं संपूर्ण विश्लेषण असेल, ते आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतोच आहोत. पण त्याचबरोबर प्रत्येक विषयाचे अतिशय मायक्रो लेवलवरती आपण डिव्हिजन करून त्याचे सखोल असे लेक्चर्स तुम्हाला आपण अवेलेबल करून देणार आहोत, की ज्या पद्धतीनंतर किंवा जे पाहिल्यानंतर तुमचं असेसमेंट तिथंच लगेच होईल. कसं तरी तुम्हाला असाइनमेंट दिल्या जातील आणि ह्या असाइनमेंट नंतर तुम्ही लगेच तुमची उत्तर अपलोड करायची आहेत, ज्याच्यावर तुम्हाला क्रिटिकल फीडबॅक मिळेल. जर डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तिथेच विचारायचे आहेत, तिथेच तुमचे डाऊट सॉल्व्ह करून दिले जातील. शिवाय एवढंच नाही तर जेव्हा विद्यार्थ्याचं स्वॉट अनालिसिस होईल, त्याच्यानंतर त्याला जो स्टडी प्लॅन दिला जाईल तो डेली, वीकली आणि मंथली अशा स्वरूपाचा असेल, ज्याचं ट्रॅकिंग केलं जाईल हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा. आणि तुम्हाला वीकली रिपोर्ट मिळतील की तुम्ही किती वेळ अभ्यास करता, कुठल्या विषयाचा किती वेळ अभ्यास केला, कुठल्या विषयाचे कुठले टॉपिक्स त्या ठिकाणी अभ्यास केलेले आहेत, तुम्ही कुठली चेकलिस्ट तयार केली होती, तुम्ही काय काय नियोजन केलं होतं, त्याच्यापैकी किती टक्के तुम्हाला यश मिळालेलं आहे, किती टक्के अपयश आलेलं आहे. जर समजा तुम्ही एखादी बाब त्या ठिकाणी पूर्ण करू शकत नसाल तर ती का करू शकत नाहीये, हे सगळे प्रोग्रेस रिपोर्ट्स आपण तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल करून देणार आहोत किंवा ते दिले जातील. आणि हे तंत्रज्ञान सहज करू शकतं हो. हे आपल्याला फक्त उपयोगात आणायचं आहे आणि ज्याच्याद्वारे आपल्या स्वतःला समजून घ्यायचंय की नक्की मी गेल्या आठवडाभरात केलं काय, हे मला कळलं पाहिजे ना. जर मी ते कळलं मला तर मी निश्चितपणे त्यात इम्प्रूव्हमेंट करेन. कारण शेवटी आपला हेतू लक्षात घ्या, कुठेही हेतू हा नाहीये की तुम्ही काहीतरी चुकीचं करताय किंवा तुम्ही आळशी आहात हे सांगण्याचा नाही. तुम्हाला इम्प्रूव्हमेंटची संधी देण्याचा आपला हेतू आहे. आपण अतिशय सकारात्मक पद्धतीने या तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून मित्रांनो हे सगळं करत असताना आपला जो सपोर्ट आहे तो थ्रू आउट इयर असणार आहे. हा जो पर्सनल मेंटॉर तुम्हाला जो असाइन केला जाईल, प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल मेंटॉर असाइन केला जाईल. हा मेंटॉर त्याच्यासोबत थ्रू आउट इयर असेल, सतत त्याच्यासोबत असेल, त्याच्याकडून तो काम करून घेईल, ऑब्झर्वेशन अंडर त्याचा राहील तो, आणि तो प्रोत्साहित करण्याचं, त्याला पुढे पुश करण्याचं काम तो त्या ठिकाणी सातत्याने करणार आहे. याचबरोबर आपण त्याचे कोहर्ट बनवलेले आहेत, आपण ग्रुप बनवलेले आहेत. हे सगळे जे ग्रुप आहेत ह्या ग्रुपच्या माध्यमातून तुमचं अध्ययन आणि अध्यापन होईल, की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे मित्रही त्या ठिकाणी असतील. आणि दोन प्रकारे शिकवणं असतं बघा, एक टीचर टू स्टुडंट आणि दुसरं म्हणजे स्टुडंट टू स्टुडंट, त्याला पीअर टू पीअर म्हणतात. हे सुद्धा आपण इथं केलेलं आहे. आणि फॅकल्टी, नामांकित अशी फॅकल्टी आपल्या प्लॅटफॉर्मवरती येते की ज्यांच्या अनुभवातून तुम्हाला निश्चितपणे तुमचं यश त्या ठिकाणी साध्य करण्याची संधी मिळेल. हे सुद्धा तिथे होणारच आहे. आणि म्हणून मित्रांनो या सगळ्या इनिशिएटिव्ह मध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे सुपर 16. मित्रांनो आपण तुम्ही जे काही आपल्या संपर्कात याल, तुम्ही जे काही ऍडमिशन, तुम्ही जे काही आपल्या प्लॅटफॉर्मवरती याल, या सगळ्या विद्यार्थ्यांचं आपण सातत्याने मूल्यमापन करून त्यापैकी 60 विद्यार्थ्यांना त्यांची सुपर 60 या वेगळ्या बॅच मध्ये आपण त्याची निवड करणार आहोत. सुपर 60 हा एक वेगळा कोहर्ट असेल, गट असेल. आता हे निवडायचे कसे, तर तुम्ही त्या ज्या काही असाइनमेंट तुम्हाला दिल्या जातात त्या नक्की तुम्ही कशा पूर्ण करता, किती असाइनमेंट तुम्ही लिहिलेल्या आहेत, असाइनमेंट मध्ये तुम्हाला किती चांगले गुण मिळालेले आहेत, याच्या आधारावर तर ते हे होईलच निवड तुमची. पण त्याचबरोबर तुमचं सातत्य कसं आहे, तुम्ही किती वेळ अभ्यास करता, तुमचं मोटिवेशन कसं आहे, तुम्ही प्रश्न किती विचारता, तुमची काम करण्याची तळमळ कशी आहे, हे सुद्धा इतर गुण अधिक महत्वाचे आहेत. आणि म्हणून जो नेव्हर से डाय अप्रोच असतो याला सुद्धा आपण या ठिकाणी प्रोत्साहित करतोय, की ज्याच्या आधारावर तुम्हाला सुपर 60 मध्ये येता येईल. भले तुमचे गुण कमी असतील
पण तो नेव्हर से डाय अप्रोच तुमच्याकडे आहे ना, तर आम्ही निश्चितपणे तुम्हाला मदत करू. आणि असे सुपर 60 जे निवडलेले विद्यार्थी असतील, यांना पुन्हा परत ग्रूमिंग करण्याचं काम केलं जाईल तज्ञांकडून, की ज्यामुळे तुमच्या यशाची टक्केवारी ही 99.99% वाढते. आणि याच आत्मविश्वासाने मित्रांनो, आम्ही हे सगळे मुद्दे घेऊन आलोय, की जिथे हा नवीन प्लॅटफॉर्म ज्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करून तुम्हाला तुमच्या यशामध्ये पुन्हा एका नव्या उभारीने मदत करेल, याची आम्हाला पूर्ण, पूर्ण, पूर्ण आशा आहे आणि विश्वास देखील आहे. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगेन, की वन टू वन मेंटॉरिंग असेल, पर्सनलायझेशन असेल, ट्रॅकिंग असेल, प्रोग्रेस रिपोर्ट्स असतील, त्यानंतर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने असेसमेंट असेल, केवळ अभ्यास नाही, तर आपलं मानसिक व्यवस्थापन आहे, आरोग्य आहे, या सगळ्या बाबी आपण एका ठिकाणी इंटिग्रेट करतोय आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमच्या अभ्यासाची चेकलिस्ट तयार करून तुम्हाला तुमची एफिशियन्सी कशी पूर्णपणे तुम्हाला वापरता येईल आणि ती कशी वाढवता येईल, यासाठी आपण इथे प्रयत्न करतोय. आणि हे सगळं तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करत असल्या कारणाने पारंपरिक पद्धतीपेक्षा याची कॉस्ट ही प्रचंड कमी आहे. मित्रांनो, तुम्हाला जर या संदर्भात अधिक माहिती हवी असेल, तुम्हाला जर या जर्नीचा, ह्या प्रवासाचा पार्ट व्हायचा असेल, या चळवळीमध्ये सहभागी व्हायचा असेल आणि पर्सनल मेंटॉरिंग हवं असेल, तर डेफिनेटली तुम्ही खाली जे दिलेले नंबर आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या माध्यमाचा त्या ठिकाणी उपयोग कसा करून देता येईल याचाही विचार करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य बदलू शकतं. तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि हे सर्व माहिती जाणून घेतल्याबद्दल तुमचे हार्दिक, हार्दिक आभार. धन्यवाद.